नमस्कार, मी श्रीरंग खरे. NDTV मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहे. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेलच. मात्र सुरुवात करूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजनं. सोमवारच्या आपटीनंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही काहीसे सावरले. काल 1.5% घसरण झाल्यानंतर आज सेन्सेक्स फक्त 33 अंक घसरला तर निफ्टी अवघ्या 13 अंकांनी पडला. रिलायन्स आणि HDFC बँकेच्या शेअरमध्ये आजही विक्री झाली, पण त्या बदल्यात इन्फोसिस आणि महिंद्रा यासारख्या शेअरमध्ये जोरदार खरेदी देखील झाली. उद्या गांधी जयंतीच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे बँक निफ्टी आणि फिन निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची वीकली एक्सपायरी आजच झाली. आज जर तुम्ही काही शेअर्स खरेदी किंवा विक्री केले असतील तर तुमचं बिल तपासून बघा. कारण शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजपासून प्रत्येक व्यवहारासाठी शुल्क वाढलेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाल्याप्रमाणे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स दुप्पट करण्यात आलेला आहे. आजचा दिवस ऑटो सेक्टरमधील कंपन्यांसाठी महत्त्वाचा होता. सप्टेंबर महिन्यात गाड्या विक्रीचे आकडे आज जाहीर झाले. TVS मोटर्सच्या गाड्यांची विक्री 20% वाढलेली आहे. कंपनीच्या इतिहासात त्यांना सप्टेंबर 2024 मध्ये सगळ्यात जास्त गाड्यांची विक्री केलेली आहे. म्युच्युअल फंडांपैकी इंडेक्स फंडासाठी म्युच्युअल फंड लाईट नावाचं नवीन फ्रेमवर्क तयार करण्यासाठीची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता जे गुंतवणूक इंडेक्स फंडामध्ये SIP करू इच्छितात अशांना महिना ₹250 भरून गुंतवणूक करणं शक्य होईल. सेबीच्या कालच्या महत्त्वाच्या बैठकीत नव्या फ्रेमवर्कला मंजुरी देण्यात आली. जास्त जोखीम घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नव्या ॲसेट क्लासला देखील सेबीनं मंजुरी दिली आहे. या नव्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणुकीची किमान रक्कम ₹10 लाख असेल. या ॲसेट क्लासचं नाव नेमकं काय असेल हे येत्या काळात ठरणार आहे. सेबीच्या बैठकीमध्ये T+0 सेटलमेंटच्या कक्षा रुंदावण्याचा निर्णय झाला. आता या सेटलमेंटमध्ये येणाऱ्या शेअर्सची संख्या 25 वरून 500 शेअर्सवर नेण्यात आलेली आहे. शिवाय सगळ्या ब्रोकरेज फर्मना T+0 सुविधा देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सेबीच्या बोर्डाच्या बैठकीमध्ये F&O मार्केटकडे तरुणाईचा वाढता ओढा कमी करण्यासाठी निर्णय होईल अशी अपेक्षा होती, पण त्याविषयी कोणताही निर्णय झाला नाही. चंद्राबाबू नायडूंच्या राज्यामध्ये आता जनतेला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये दारू विकत येता येणार आहे. हरियाणा आणि आणखी काही राज्यांमध्ये हे दारू विक्रीचं धोरण आधीपासून अस्तित्वात आहे. तेच धोरण आंध्र प्रदेशमध्ये देखील लागू करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे. या अंतर्गत राज्यातल्या 3,736 दुकानांमध्ये दारू विक्री करता येणार आहे. सरकारच्या तिजोरीत या विक्रीतून 5,500 कोटींचा अतिरिक्त महसूल येणं अपेक्षित आहे. याशिवाय सरकारनं निम्न उत्पन्न वर्गासाठी ₹99 दारू विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हातभट्टीच्या दारू विक्रीला आळा बसेल असा सरकारचा दावा आहे. पुणे आणि पंजाबमधील चित्तूरमध्ये अमूल 2 नवीन आईस्क्रीम प्लांट सुरू करणार आहे. गुजरातमध्ये मुख्यालय असणाऱ्या अमूल कंपनीने पुणे आणि पंजाबमध्ये मिळून 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार आहे आणि आपण दर मंगळवारी म्युच्युअल फंडाविषयी बोलतो आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत राहुल कुलकर्णी. गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्या वयोगटातील विविध पेशांमधील मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांना गुंतवणुकीबाबत ते मार्गदर्शन करतात. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून वेल्थ क्रिएशन करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. आतापर्यंत शेकडो मराठी लोकांना त्यांनी कोट्यवधींचं वेल्थ क्रिएशन करण्यास सहाय्य केलेलं आहे. गेल्या दशकभरापासून हे सेबी नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. Q1 ज्यांना बाजारामध्ये मुख्यत्वे म्युच्युअल फंडात लमसम गुंतवणूक करायची आहे अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? हा सगळ्यात माझा महत्त्वाचा आणि जो सगळ्यांच्या मनात आहे तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. त्याचं उत्तर तुम्ही कसं द्याल? मार्केट थोडंसं वर असल्यामुळे बरेच लोक लमसम इन्व्हेस्टमेंट करायला घाबरत आहेत.
त्यासाठी मी 2 स्ट्रॅटेजीज लोकांना इन्सिस्ट करतो. पहिली म्हणजे STP, ज्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असं म्हणतात, आणि दुसरं म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन प्लस SIP. आपण समजा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, तर 10 लाख रुपये मी एका लिक्विड फंड मध्ये ठेवीन आणि तिथून 15 ते 20 महिन्यात मी सिस्टमॅटिकली ट्रान्सफर करीन आयदर इक्विटी और हायब्रिड फंड्स मध्ये. तसंच SWP प्लस SIP म्हणजे कसं की माझ्याकडे समजा 10 लाख रुपये आहेत, तर 10 लाखामधनं मी दर महिन्याला 7 ते 8 हजार रुपयाची SIP करेन. पहिले अकाउंटमध्ये येतील आणि मग त्याचे SIP करेन इक्विटी किंवा हायब्रिड फंड्स मध्ये ऍज पर हिज रिस्क अपेटाईट. सो या 2 पद्धती बेस्ट आहे, कोणीही करू शकतं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की मार्केट जे ते एका वेगळ्या पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे, सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचलं आहे असं म्हणतात. मग अशा वेळेला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं योग्य का अयोग्य? ओके, सो मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे, हे प्रत्येकाची प्रतिक्रिया चालूच आहे. जानेवारी 2023 पासून असं आपल्याला वाटतंय की मार्केट आता ऑल टाइम हायला इथून कधीही पडू शकतं. तिथून आता सप्टेंबर 2024 मध्ये या कालावधीमध्ये मार्केटने सगळ्यात जास्त रिटर्न्स दिले. मी नेहमी म्हणतो यू शुड नॉट टाइम द मार्केट्स. मार्केट वर जाईल खाली जाईल हे कोणाच्याही हातात नाहीये. ऍसेट अलोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या फंड मध्ये तुम्ही गुंतवताय आणि किती वर्षासाठी गुंतवताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर 5 वर्षाच्या खाली तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर बिलकुल म्युच्युअल फंड्स मध्ये येऊ नका. 5 वर्षाच्या वर करायची आहे तर येस, म्युच्युअल फंड्स मध्ये नक्की या, पण ऍसेट अलोकेशन नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो ते म्हणजे सुरुवात कुठनं करायची असा अनेकांना प्रश्न पडतो. काही लोकांना रिस्क घ्यायची नसते कारण इक्विटी मार्केटमध्ये खूप रिस्क असते असं त्यांच्या मनावर एक गारूड केलेलं असतं किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली असते. तर अशा लोकांनी म्युच्युअल फंड सेक्टरमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि काय बघून त्यांनी यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तुमचा गोल डिफाईन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आज माझा गोल समजा 10 वर्षा पुढचा आहे किंवा 15 वर्ष पुढचा आहे, तर माझा होरायझन मोठा आहे आणि जेवढा होरायझन मोठा आहे तेवढे मी अग्रेसिव्ह फंड्स घेईन. आता जेव्हा मी अग्रेसिव्ह फंड्स म्हणतो त्यावेळेला मी इक्विटी फंड्स म्हणतो, मिड कॅप स्मॉल कॅप घेऊ शकतो. माझा होरायझन छोटा आहे, माझा 3-5 वर्ष आहे. 3 वर्ष आहे तर मी म्युच्युअल फंड्स बोलणारच नाही, पण माझा होरायझन समजा 5 वर्ष आहे तर मी हायब्रिड फंड्स घेईन. हायब्रिड फंड्स मध्ये अलोकेशन टू इक्विटी मार्केट कमी असतं ऍज कम्पेअर्ड टू नॉर्मल इक्विटी फंड्स. तर माणसांना पहिले कळलं पाहिजे की मला का गुंतवायचे, किती गुंतवायचे आणि कशासाठी गुंतवायचे. या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि जर तुमच्याकडे राईट ऍडवायझर असला तर पैसे नक्की बनतात म्युच्युअल फंड्स मध्ये. सर्वसामान्य माणूस जो आहे तो साधारण 35 किंवा 40 मधला एखादा माणूस आहे आणि त्याला कोट्यवधी बनण्याचं स्वप्न आहे, तर त्याने साधारणपणे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत किती गुंतवणूक केली पाहिजे? महिन्याचं त्याचं पगारामधलं ॲलोकेशन हे म्युच्युअल फंडासाठी किती असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, सो आपण एक्झाम्पल डायरेक्ट क्वांटिफाय करूया. लेट्स अज्युम एकाचा पगार 50,000 रुपये. 2 सिनॅरिओज आहेत, एक तो मॅरिड आहे, एक अनमॅरिड आहे. आता अनमॅरिड असला तर त्याचे रेंटल एक्सपेन्सेस किंवा जर त्याने घर नाही घेतलंय तर त्याचे एक्सपेन्सेस कमी असतील आणि जास्त सेव्हिंग करू शकतो. सो मी नेहमी म्हणतो की कधी बुकिश प्रमाणे तुम्ही जायचं नाही. म्हणजे बुक मध्ये लिहिलेलं असतं ट्रेडिशनली की तुम्ही 15 ते 20% सेव्ह केले पाहिजे, पण माझं म्हणणं असतं जर माझा पगार 50,000 रुपये आहे आणि मी 50 ते 60% जर सेव्ह करू शकलो तर पुढचे येणाऱ्या 10 वर्षात मी मॅसिव्ह वेल्थ क्रिएशन करू शकतो. दुसरं आहे समजा 50,000 मी कमवतोय आणि माझ्याकडे माझी फॅमिली आहे, मी मॅरिड आहे, माझ्याकडे 20,000च उरत आहे, तर ऍट द एंड ऑफ द मंथ मी 20,000 मधले ऍटलीस्ट 50% SIP करेन, दॅट इज 10,000. आता जर क्वांटिफाय करायचं झालं तर 10,000ची SIP दरवर्षी तुम्ही 1,000ने वाढवली, 10 वर्ष केली, 12% CAGR मिळाला तर साधारण 31-32 लाख रुपये होतात. तेच तुम्ही 20,000ची केली तर साधारण 70 लाख रुपये होतात. तेच तुम्ही 30,000ची SIP दरवर्षी 10%ने वाढवली तर 12%ने 1 करोड रुपये होतात. माझं असं नेहमी म्हणणं असतं की म्युच्युअल फंड इज अ 10 इयर गेम. 10 वर्षात तुम्ही जर कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट केलं तर बॉस लाईफ बनून जाते आणि जो 10 वर्ष करतो त्याला मी नेहमी म्हणतो की एक जनरेशनल वेल्थ क्रिएट होते.
पण काही लोकांना रिअलायझेशन थोडंसं उशिरा येतं. म्हणजे जसं आपण म्हणतोय की मॅरिड आणि अनमॅरिड असं तुम्ही या ठिकाणी फरक समजावून सांगितलात. 30शी नंतर खास करून जो टप्पा येतो आणि 40शी नंतर एक टप्पा येतो. 40शी नंतरचा जो टप्पा येतो अनेकांच्या आयुष्यामध्ये की त्यांना वाटतं की अरे आपण कुठेतरी गुंतवणुकीमध्ये कमी पडतोय आणि आता आपल्याला काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत. तर अशा माणसांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आपण पगाराची रेंज धरून चालू साधारणपणे 50,000 ते 80,000च्या आसपास या माणसाची जर पगाराची रेंज असेल तर त्याने काय केलं पाहिजे? ओके, सो लेट्स अज्युम तो 45th इयरला त्याचे डोळे उघडले आणि त्याला असं जाणवलंय की बॉस मी आता अजूनपर्यंत काहीच इन्व्हेस्टमेंट केली नाहीये, पण मला अजून 13 वर्ष आहेत जिथे मी ऍक्टिव्हली काम करू शकतो आणि मी निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट पर्यंत एक कॉर्पस करू शकतो. जे झालं ते झालं. इथून 10 वर्षात मॅग्निफिसंट वेल्थ होऊ शकते. आता 50,000मध्ये एक नॉर्मल व्यक्ती 10,000 किंवा 15,000 मॅक्झिमम सेव्ह करू शकतो. सो पहिली गोष्ट त्याला थोडंसं इन्कम थोडंसं वाढवणं गरजेचं आहे. सो 10,000 रुपये समजा मी आज महिन्याला इन्व्हेस्ट केले, 10% केले, 10% स्टेप अप केलं, 10 वर्ष केलं तर माझे 30 लाख रुपये होतात. आता ह्याच्यात इम्पॉर्टंट आहे की मला ऍट द एंड ऑफ टेन्युअर मला किती पॅसिव्ह इन्कम हवंय. सो लेट्स अज्युम मी आज 50,000 रुपये कमवतोय आणि मला असं हवंय की माझ्या रिटायरमेंटला मला पेन्शन 50,000 रुपये आलं पाहिजे. आता आजचे 50,000 म्हणजे साधारण 10 वर्षाने ते 1 लाख रुपये होतात. 1 लाख रुपये पेन्शन असण्यासाठी मला साधारण 1.5 करोड म्युच्युअल फंड्स मध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. 10 वर्षात 1.5 करोड करण्यासाठी मला आज 50,000ची एसआयपी करणं इम्पॉर्टंट आहे. लोकांना माहितीच नसतं की डेस्टिनेशन काय आहे आणि डेस्टिनेशन काय माहिती नसल्यामुळे मी किती गुंतवणूक किती वर्षांसाठी केली पाहिजे हे कळत नाही आणि तिथे मेजॉरिटी लोक फेल होतात. लोक रिटर्न्स चेस करायला जातात. मी नेहमी म्हणतो रिटर्न्स इज अ बाय प्रोडक्ट. तुम्ही जेवढा जास्त टेन्युअरसाठी इन्व्हेस्ट करता, जेवढी जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करता, मार्केट तुमच्या म्हणतो मी तथास्तू बोलतोय आणि तुम्हाला जोरदार रिटर्न्स देतो. बरोबर आहे. एक हल्ली आपण बघतोय की थीमॅटिक फंड मार्केटमध्ये खूप यायला लागलेले. सेक्टोरल फंड आहेत, थीमॅटिक फंड आहेत. तर अशा फंडमध्ये गुंतवणूक करणं हे कितपत योग्य असं बाकीच्या फंडच्या तुलनेमध्ये? लास्ट इयरला एचडीएफसी डिफेन्स फंड आला आणि तो 1-1.5 वर्षात डबल झाला आणि तिथून थीमॅटिक फंड्स एकदम लोकांनी म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड बेट्स घ्यायला सुरुवात केली. थीमॅटिक फंड्स ऍडवायझर नसेल तर मी नेहमी म्हणतो घ्यायचंच नाही, कारण त्याची एक सायकल असते. त्या सायकल मधनं तुम्ही बाहेर नाही पडलात तर पोर्टफोलिओ प्रॉबब्ली तुम्हाला नंतर कमी रिटर्न्स देऊ शकतो. ऍडवायझर आहे, ऍडवायझरने सल्ला दिलाय तर तुम्ही नक्की थीमॅटिक फंड्स घेऊ शकता. पण किती घ्यायचे याला मी नेहमी एक ठोक तळा लावतो की 100 रुपये समजा तुम्ही गुंतवताय तर 100 रुपयामधले मॅक्झिमम 15 ते 20% तुम्ही थीमॅटिक फंड्सला लावा. जर थोडेफार रिटर्न्स कमी जास्त झाले तर डायव्हर्सिफाईड फंड्स तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ वर जाऊन ओव्हरऑल सीएजआर वाढू शकतात. पण फॉर मी जो नवीन माणूस आहे ज्याने कधीच म्युच्युअल फंड्स बघितलेला नाहीये त्याच्यासाठी थीमॅटिक फंड्स मी ऍब्सोल्युटली नाही सांगतो. आणि एक तर मार्केट टॉपला आहे, ही जर सायकल संपली तर थीमॅटिक फंड्सचा बँड वाजू शकतो, खाली येऊ शकतात. सो बेटर आहे डायव्हर्सिफाईड फंड्स. राहुल, तुम्ही अत्यंत तरुणांना आणि सामान्य लोकांना कळेल अशा भाषेमध्ये सांगतायत, हरकत नाही, उत्तम सांगताय. पण माझा पुढचा प्रश्न आहे की गेली 3-4 वर्ष सातत्यानं म्युच्युअल फंडमध्ये जे गुंतवणूक करतायत त्यांनी आता प्रॉफिट बुकिंगचा विचार करावा का? कारण त्यांनाही आता वाटतं की अरे मार्केट एकदम वर गेलेलं आहे, आता पुढे काय होईल माहिती नाही, आपण थोडंसं प्रॉफिट बुकिंग करून घ्यावं आताच. माझ्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये कधीच प्रॉफिट बुकिंग केलं नाही पाहिजे अनलेस तुमचा गोल अचीव्ह झालाय. अनलेस गोल अचीव्ह झालाय म्हणजे काय की आज समजा मी चाइल्ड एज्युकेशनसाठी पैसे गेले 7-8 वर्ष इन्व्हेस्ट करतोय आणि माझा एज्युकेशन एक्सपेन्स समोर आता दिसतोय की पुढच्या 5-6 महिन्यात किंवा एक 7-8 महिन्यात येणार आहे. तर येस, मी पैसे रिडीम करून आयदर डेट फंड्स मध्ये ठेवीन किंवा मी कम्फर्टेबल असेल तर मी एफडी मध्ये ठेवीन. पण आज माझ्यासारखी व्यक्ती आहे, समजा मी आज रिअल एक्झाम्पल घ्यायचं तर मी 35 वर्षाचा आहे. मी गेले 2016 पासून इन्व्हेस्ट करतो. फेनॉमिनल रिटर्न्स दिसत आहेत. मार्केट खाली जाऊ शकतं म्हणून मी प्रॉफिट बुक करेन याच्या मी एकदम अगेन्स्ट आहे. लेट्स अज्युम माझा समजा पोर्टफोलिओ 50 लाखाचा आहे. 50 लाखाचा पोर्टफोलिओ अज्युम करतोय की मार्केट पडलं तर तो 30-40 लाख रुपये, पण तो खाली येऊन परत वर जाईल.
जोपर्यंत तुम्ही अप्स अँड डाऊन्स अनुभवत नाही, एक्सपिरियन्स करत नाही, तोपर्यंत मॅसिव्ह वेल्थ क्रिएशन होणार नाही. आपण बरेच फंड्स बघितले की जे 100 पट झाले, 500 पट झाले. त्यांनी त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स बघितले. ज्यांनी सस्टेन केले त्यांनी पैसे बनवले. सो जोपर्यंत पैशाची गरज नाहीये तोपर्यंत कधीही प्रॉफिट बुकिंग करायचं नाही. बरोबर. राहुल, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की पोर्टफोलिओ आपण जो मेंटेन करतो त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड घेताना मिड स्मॉल कॅप या प्रकारच्या म्युच्युअल फंडांचं प्रमाण किती असावं? सध्याचे सगळ्यात मानले जाणारे फंड्स म्हणजे मिड आणि स्मॉल कॅप फंड्स आहेत. कारण गेल्या 3-4 वर्षात त्यांनी एवढे जबरदस्त रिटर्न्स दिले की सगळ्यांना असं वाटतं की मी आज 100 रुपये गुंतवतो तर मिड आणि स्मॉल मध्ये 100 रुपये गुंतवले पाहिजे. एक नेहमी लक्षात ठेवायचंय, जेवढी रिटर्न्स तेवढी जास्त रिस्क, आणि जेवढी जास्त रिस्क जेवढी जास्त व्हॉलॅटिलिटी. मी नेहमी म्हणतो की तुम्ही यंग आहात, तुमचं पर्सेंटेज टू मिड अँड स्मॉल जास्त पाहिजे. जसं तुमचं रिटायरमेंट एजच्या तुम्ही जवळ जाता तसं तुमचं पर्सेंटेज टू मिड आणि स्मॉल कमी झालं पाहिजे. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मी आज 30 वर्षाचा आहे. आपण रिटायरमेंट एज समजा 58 पकडलं तर माझ्याकडे 28 वर्ष आहे. 10 वर्षाच्या वर कुठलाही होरायझन नसला इट इज गुड, तुम्ही मिड आणि स्मॉल कॅप मध्ये एक्सपोजर घेऊ शकता. पण मी 50 वर्षाचा आहे आणि मला 8च वर्ष आहेत, तर मी या वयोगटात काही क्रांतिकारी करणार नाहीये. मी मिड आणि स्मॉल घेईन, पण मी 100 रुपये गुंतवतोय तर मी 10 ते 15 रुपयेच त्यात टाकेल. बाकी मी डायव्हर्सिफाय करेन, मल्टी कॅप घेईन, एक लार्ज अँड मिड कॅप घेईन किंवा मी लार्ज कॅप घेईन. सो ऍसेट अलोकेशन करा तुमच्या रिस्क अपेटाईट नुसार आणि तुमच्या एज नुसार. तुम्ही या ठिकाणी निवृत्तीचा उल्लेख केलात. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेतून SWP साठी गुंतवणुकीचा काही पर्याय असतो का? म्हणजे निवृत्तीनंतरही आपल्याला पैसे मिळत राहावेत अशी काही तरतूद असते का, आणि ती कशी केली पाहिजे? म्युच्युअल फंड SWP ऑप्शन सारखा दुसरा ऑप्शनच नाही, मी असं नेहमी म्हणत असतो. लाईफ टाईम एक फिक्स्ड अमाऊंट तुमच्या बँकेत येणं म्हणजे आजच्या घडीला त्याच्यासारखी दुसरी सेक्युरिटीज नाहीये. अज्युम करतो तुमच्याकडे 20 लाख रुपये तुम्हाला रिटायरमेंट अमाऊंट मिळाली आहे आणि त्या 20 लाखामध्ये तुम्हाला काही मंथली पेन्शन हवं आहे जेणे तुमचं हाऊस होल्ड एक्सपेन्सेस चालेल. 20 लाख गुंतवल्यावर साधारण महिन्याला 14,000 रुपये तुम्हाला पेन्शन येतं. हे 14,000 रुपये इररेस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन्स तुमच्या अकाउंटमध्ये लाईफ लॉंग येणार आहे. मग लोकांना प्रश्न पडतो की मार्केट खाली गेल्यावर काय होईल? आता समजा मार्केट खाली गेलं तर तुमचे 20 लाखाचे 17-18 लाख तुम्हाला दिसू शकतात. जसं मी पहिल्यांदा पण बोललेलो की इन्व्हेस्टमेंट ही मिनिमम 5 वर्षासाठी करायची आहे. आता 20 लाख तुम्ही आज टाकले समजा ऑक्टोबर 2024 ला, तर नोव्हेंबर 2024 पासून तुम्हाला 14,000 रुपये बँकेत एका डेटला फिक्स्ड येणार आहेत लाईफ टाईम. 10 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहिला तर प्रिन्सिपल अप्रिसिएशन पण होते, कॅपिटल अप्रिसिएशन पण होते, जी कुठेही ट्रेडिशनल ऍसेट क्लासमध्ये होत नाही. मी पूर्ण इन्व्हेस्टमेंटवर समजा 12% रिटर्न्स पकडले तर 14,000 वगळता तुमचे 20 लाखाचे साधारण 27 ते 28 लाख रुपये होऊ शकतात असं मी बोलेन. म्युच्युअल फंड SWP ज्याला कळलं त्याची लाईफ चेंज होऊन जाते. मी वारंवार सांगत असतो माझ्या रील्स मधनं. तुम्ही म्हणता की म्युच्युअल फंड ज्याला कळला त्याला, मला सॉरी मी इंटरप्ट करतोय तुम्हाला, मात्र तो कळणार कसा? काय ठोकताळे असतात, काय बघून म्युच्युअल फंड घ्यावं आणि त्याची काय पॅरामीटर्स असतात ते थोडक्यात सांगा. ओके, सो SWP वर मी सांगायचं म्हटलं तर बेसिकली हायब्रिड फंड्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे, जे नॉर्मली सेफ फंड्स आहेत. नॉट एक्झॅक्टली सेफ, पण इक्विटी फंड्स पेक्षा सेफ फंड्स आहेत. आता ज्यावेळेला आपण हायब्रिड फंड्स मध्ये टाकतो तेव्हा तुम्ही 100 रुपये गुंतवल्यावर 65 to 80% फक्त इक्विटी मार्केटला राहतात. सो तुमचं एक्सपोजर टू इक्विटी मार्केट कमी झालं तर तुमची रिस्क कमी झाली, तुमची रिस्क कमी झाली की तुम्ही सेफ असता. जसं बोललो की टेन्युअर जास्त ठेवलं खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं जास्त टेन्युअर ठेवाल तेवढे तुमचे पैसे जास्त बनतील आणि ऍसेट अलोकेशन करा. ओके, पुढचा प्रश्न असा आहे की म्युच्युअल फंड हा स्कॅम आहे आणि लवकरच तो फुगा फुटणार आहे आणि सगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार आहेत असे रील्स खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामागचं सत्य काय आहे? म्युच्युअल फंड मी नेहमी म्हणतो की स्वतः एक काही प्रॉडक्ट नाहीये की ज्याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे की ज्याचं प्रॉडक्ट फेल झालं तर त्याचा रेव्हेन्यू लॉस होणार. आज इन्व्हेस्टर्स लोकांकडनं पैसे घेतले जातात आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात.
आता ज्यावेळेला ते स्टॉक्स घेतात तेव्हा त्यांचा एक फ्रेमवर्क असतो. ते कोणाला जाऊन विचारत नाही की बाबा आज कुठला स्टॉक घेऊ, हा येस बँक चांगला आहे, चला येस बँक मध्ये पैसे टाकू. नाही, त्यांचा एक फ्रेमवर्क असतो आणि त्या फ्रेमवर्क नुसार ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता समजा स्टॉक मार्केट जर समजा कोलॅप्स झालं, झिरो झालं, तर पूर्ण इकॉनॉमी बसतोय. पण असं होणार नाही. आणि गेल्या 40 वर्षात एकही म्युच्युअल फंड झिरो झालेला नाहीये. सो म्युच्युअल फंड स्कॅम असण्याचे चान्सेस इज नॉट झिरो, इट इज -100%. ओके. शेवटचा प्रश्न जो आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी विचारलेला होता. ज्यांना रिस्क वाटते त्यांनी इक्विटीच्या ऐवजी म्युच्युअल फंड हाच पर्याय कायमचा निवडावा का? इक्विटीच्या नादाला लागूच नाही का? म्युच्युअल फंड मध्ये यायचंय तर थोडेफार तुम्हाला इक्विटी फंड्स घ्यायचेच आहेत. ओके, त्याला मी अशा वेळेला म्हणतो की लोक ऍडवायझर कन्व्हिक्शनने तुम्हाला काही फंड्स देतात. ओके, तुम्हाला थोडी रिस्क कमी घ्यायची तर हायब्रिड फंड्स घेऊ शकता, मल्टी ऍसेट फंड घेऊ शकता, आर्बिट्राज फंड्स आहेत. सो म्युच्युअल फंड मध्ये पण खूप डायव्हर्सिफिकेशन आहे. पण मी नेहमी म्हणतो की एफडी पेक्षा आपला 3-4%, 5% जास्त घ्यायचे तर थोडं अलोकेशन टू इक्विटी मार्केट्स, इक्विटी म्युच्युअल फंड्स खूप गरजेचे आहे. धन्यवाद राहुल, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली. कारण अनेकांच्या मनामध्ये म्युच्युअल फंड विषयी खूप सारे गैरसमज असतात, ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि सेबी मान्यता प्राप्त गुंतवणूक सल्लागारांकडूनच आम्ही हे सल्ले देण्याचा गुंतवणूकदारांना आणि सर्वसामान्य ग्राहकांना प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांचा पैसा वाया जाऊ नये आणि तो अधिक वृद्धिंगत व्हावा. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.